शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी आपण निरीक्षण केलं की कशा पद्धतीने आपल्या तूर पिकावर अळीचं सावट आहे। तुम्ही तर बघू शकता की मी झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे। लांब एक अळी आपल्याला आढळली, त्यानंतर अशीच अळी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आढळली। त्यामुळे आपल्याला फवारणी घेणं गरजेचं होतं, कारण हीच अळी नंतर आपल्या तूर पिकामध्ये जाईल आणि सगळा नाश करेल। तुम्ही तर बघू शकता इथं सुद्धा आपल्याला अळी सापडली। मग त्यानंतर आपण फवारणी घेण्याचे ठरवले आणि तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपण फवारणी घेतलेली आहे। त्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता टाटा कंपनीचं बहार घेतलेलं आहे, जे बायोस्टिम्युलेटर आहे, जे आपल्या फुलांची संख्या वाढवते, त्याचबरोबर त्यांची वाढसुद्धा चांगल्या पद्धतीने करते। त्याचबरोबर हे अळ्या कुठल्याही असो, प्रोक्लेम कंपनीचं घ्या, चांगल्या कंपनीचं प्रोक्लेम आहे हे आपलं, म्हणजे डुप्लिकेट नको वापरू। आणि हे हेक्झल आहे आपल्याला बुरशीनाशक, तुम्ही बुरशीनाशक टीलसुद्धा वापरू शकता। टील एकदम बेस्ट काम करते। त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण प्रोक्लेमचं मिश्रण करून घेतलं, कारण त्याच्या शेवड्या असतात, त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ते सगळं मिश्रण करून घ्यायचं आहे। आता फवारणी कशी घ्यायची, तुम्ही इकडे बघू शकता की आपण 3 नोझल वापरलेले आहे आणि 3 नोझल तुम्ही बघितले तर दोन्ही साईडनं आपल्याला फवारणी घ्यायची आहे। या साईडने पूर्ण असे 3 नोझल वरती जातात। तुम्ही याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की औषधीची बचत होते। अशी स्वतः जर फवारणी केली तर मजूर लावूनसुद्धा तुम्ही अशी फवारणी घेऊ शकता। तुम्ही पेट्रोल पंपसुद्धा वापरू शकता, त्याच्यामध्ये जास्त औषधी लागते आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त लागते। परंतु अशी जरी आरामात तुम्ही फवारणी घेतली तरी काही बिघडत नाही। कित्येक शेतकरी सांगतात की असं होते तसं होते, परंतु काही होत नाही। एकरी 80 लिटर आपल्याला पाणी लागलेलं आहे, त्यामुळे काहीच चिंता करण्याचं काम नाही। आता इकडे जर बघितलं तर आपण तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये फवारणी घेतलेली आहे आणि स्वस्तात मस्त आपली ही फवारणी होत आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एकरी फक्त 500 ते 600 रुपयामध्ये अशा पद्धतीने जर आपण औषध वापरलं तर होते आणि त्याचे रिझल्टसुद्धा अत्यंत चांगले आहे। त्यामुळे कमी खर्चामध्ये चांगली आणि चांगले रिझल्ट देणारी फवारणी तुम्हाला घ्यायची आहे। तुम्ही प्रोक्लेमच्या ऐवजी बॅरेझेट वापरू शकता अळीसाठी, तुम्ही हेक्झलच्या ऐवजी टिल्ट वापरू शकता, तुम्ही बुरशीनाशक झालं आपलं, त्यानंतर मायक्रोन्यूट्रियनसुद्धा तुम्ही आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्याच्यामध्ये 350 रुपयामध्ये 1 लिटर असं आपण मायक्रोन्यूट्रियंट याच्यामध्ये वापरलेलं आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचं एखादं मायक्रोन्यूट्रियंट वापरू शकता। त्यानंतर टाटा बहार आपलं बायोस्टिम्युलेटरचं काम करते। तुम्ही दुसऱ्याही कुठल्या कंपनीचं टॉनिक वापरू शकता, परंतु बायो स्टिम्युलेटर जे आहे आपलं टाटा कंपनीचं, ते चांगलं रिझल्ट देते, त्यामुळे आपण ते वापरलेलं आहे। अशा पद्धतीने आपण ही फवारणी घेत आहोत। तुम्हाला जर तुमच्या तूर पिकामध्ये जास्त फुलं धारणा करायची असेल तर हे चांगल्या पद्धतीने काम करते। पुन्हा एकदा तुम्हाला जर याच्यामध्ये प्रोक्लेम ऐवजी बॅरेझेट वापरायचं असेल तर तुम्ही बॅरेझेट वापरू शकता। बॅरेझेट थोडंसं महाग पडेल, परंतु आपलं हे स्वस्तात मस्त अशी फवारणी होऊन जाते आणि याचा रिझल्ट खूप चांगले आहे। त्याच्यानंतर आपण 5-6 दिवसानंतर याचा एक व्हिडिओ टाकणार आहे की त्याच्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला अळीचं प्रमाण कसं झालं, काय झालं, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। फुलगड जर बघितली तर सद्यस्थितीमध्ये आहे काही प्रमाणात, परंतु ते सुद्धा याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल। ठीक आहे मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ।